नंतर जेव्हा पोलिसांना स्टेटमेंट देण्यासाठी मी स्टेटमेंट काढलं, त्यात पेमेंट ट्रान्सफर टू दुसऱ्या बँकेचे डिटेल्स टाकले, डिक्लाइंड. सो परत तिसऱ्याने शेवटी मला म्हणतो की सर तुमचं जे बँकेचं नाव नाही ना याच्यामध्ये, त्या बँकेचं नाव त्या बँकेचे डिटेल्स टाकून पेमेंट करा. मी तेही केलं आणि ते केल्यानंतर तो त्याला म्हटलं परत डिक्लाइंड. म्हटलं बाबा मी आता चाललो ऑफिसला, नंतर आपण बोलूयात. तर त्याप्रमाणे तो म्हटला ठीक आहे आपण नंतर बोलू. असं मी म्हणून फोन ठेवला आणि मला जे धपाधप मेसेज यायला सुरुवात झाली, युअर ओ टी पी इज सो अँड सो, प्लीज कम्प्लीट पेमेंट ऑफ 1,03,000. युअर ओ टी पी इज सो अँड सो, प्लीज कम्प्लीट पेमेंट ऑफ 1,15,000. कम्प्लीट पेमेंट ऑफ 1,22,000. असे 5 मिनिटामध्ये माझे 4,50,000 गेले. सो सगळ्यांना हे अलर्ट करण्यासाठी आहे की प्लीज डू नॉट फॉल इन दिस स्कॅम, इन दिस ट्रॅप. आणि ती APK फाईल होती. मला सगळं माहिती होतं की APK फाईल क्लिक करायची नसते, त्यांनी सगळे ॲक्सेस जातात. त्यांनी माझ्या मोबाईलचे ॲक्सेससुद्धा सगळे घेतले, कॉल फॉरवर्डिंग त्याच्याकडं झालं, त्यामुळे सगळे मेसेजेस त्याच्याकडे जायला लागले. सो मी सायबर सेलला कंप्लेंट केलेली आहे आणि त्याचं चालू आहे. लेट अस सी पैसे मिळत आहेत नाही मिळत आहेत, लेट अस सी. शेवटी बायकोला सांगितल्यानंतर बायको म्हणली की असं धरू आपण की हे रामाला आपण देऊन टाकलं. नंतर जेव्हा पोलिसांना स्टेटमेंट देण्यासाठी मी स्टेटमेंट काढलं, त्यात पेमेंट ट्रान्सफर टू राम सिंग असंच होतं. सो बी अलर्ट, डोंट फॉल इन दिस ट्रॅप.